साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। मोफत उपचारासाठी लाचेची मागणी, मंगळवेढ्यात डॉक्टर व आरोग्य मित्र विरुद्ध गुन्हा। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार देणे बंधनकारक असताना शस्त्रक्रियेसाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील खासगी डॉक्टर व आरोग्य मित्र विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर युनिटच्या माहितीनुसार मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 294/2026 नोंदवण्यात आला आहे। आरोपींमध्ये डॉक्टर अरुणकुमार महिंद्रकर वय अंदाजे 45 व सोमनाथ इंगळे वय अंदाजे 38 आरोग्य मित्र यांचा समावेश आहे। तक्रारदाराच्या 72 वर्षीय आईचा पाय घसरून पडल्याने त्यांना मंगळवेढ्यातील एका मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। तपासणीनंतर शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे सांगण्यात आले। तक्रारदाराची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचाराची मागणी केली। मात्र संबंधित डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी 16,000 रुपयांची मागणी केली। त्यापैकी 6,000 रुपये सुरुवातीला स्वीकारून शस्त्रक्रिया करण्यात आली। त्यानंतर रुग्णाला डिस्चार्ज देण्यासाठी उर्वरित 10,000 रुपयांची मागणी करण्यात आली। या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर 24 मार्च 2026 रोजी अँटी करप्शन ब्युरोने पडताळणी कारवाई केली। या कारवाईत आरोपींनी 10,000 रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर 5,000 रुपये घेण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले। यावरून दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988च्या कलम 7 व 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले करीत आहेत। ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। दरम्यान शासकीय योजनांच्या लाभासाठी नागरिकांकडून लाचेची मागणी होत असल्याचे गंभीर वास्तव पुन्हा एकदा समोर आले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे।